दर्यापूर तालुक्यातील कळाशी गावातून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे। गावात गेल्या अनेक वर्षांपासून खुलेआम अवैध देशी दारूची विक्री सुरू असून यामुळे तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात अडकत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। वारंवार तक्रारी करूनही पोलीस प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने आज ग्रामस्थ संतप्त झाले आणि थेट पोलिसांना गावात बोलावून त्यांना खडेबोल सुनावले। दर्यापूर तालुक्यातील कळाशी या गावात अवैध देशी दारूचा व्यवसाय गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केलाय। या बेकायदेशीर धंद्यामुळे गावातील तरुण पिढी मोठ्या प्रमाणात नशेच्या आहारी जात असून अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याचे चित्र आहे। ग्रामस्थांनी या संदर्भात दर्यापूर पोलीस स्टेशनमध्ये अनेक वेळा तक्रारी दाखल केल्या, मात्र पोलिसांकडून केवळ थातुरमातुर कारवाई करून संबंधित दारू विक्रेत्यांना पुन्हा मोकळं सोडण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आलाय। या सर्व प्रकाराला कंटाळून कळाशी गावातील नागरिक आक्रमक झाले। त्यांनी थेट पोलिसांना गावात बोलावून अवैध दारू विक्रीबाबत जाब विचारला। तिसऱ्यांदा कंप्लेंट करायला तुमच्या संपर्कात नाही आहेत, तिसऱ्यांदा कंप्लेंट करायला तुमच्या संपर्कात नाही आहेत कधी, तुमच्या संपर्कात नाही आहेत कधी. कसे काय उचलून नाही राहिले, कसे काय उचलून नाही राहिले, कसे काय उचलून नाही राहिले? मग त्याच्या घरी बोलून आम्ही पेटून देऊ का घर, पेटून देऊ का मग घर? मग तुम्ही मग पाहा ना, मग आम्ही मग आमचा तुम्हाला दिले, तुम्ही आमचं ऐकायला तयार नाही। अरे तुम्हाला दारू धंदा पाहिजे का? सगळ्या लोकांना गावातले लोक होय, तुम्ही इथं उभे राहा काय सर तमाशा पाहायला काय? बोल ना, तोंडातून काढ ना, तोंडातून आवाज काढ ना। तुम्हाला दारू पाहिजे का? सर्व गावाची इच्छा आहे दारू बंद करा, तर करून टाका ना साहेब बंद। मालच नको येऊ नये। तुमची काय प्रतिक्रिया आहे? काय करावं काय? आमचं काम आहे कारवाई करणं आणि धंदे बंद करणं एक बरोबर आहे, परंतु त्याच्यानंतर ते धंदे करतील तर मग आम्ही काय करा? तुम्ही हात वगैरे डायरेक्ट त्याच्या शिशा फोडा ना। शिशा नाही, त्याला फोल्ट आम्ही साहेब, तेले कशाला? नाही फोल्ट आता साहेब मी हारलो। 2 नंबर करणाऱ्याला मारणं जर चुकी असेल साहेब, 2 नंबर करणाऱ्याला जर मारायची जर चुकी असेल तर मग आमच्यासाठी कायदा कुठे लिहिला आहे मला सांगा? 2 नंबर करणाऱ्याला जर आम्ही मारत असेल तर हा कायदा 2 नंबरसाठी आहे का ओरिजिनल साठी आहे? मारा हे शब्दच नाहीत ना। जाऊ देणार बा, काही डिपार्टमेंटचा काही विश्वास ठेवू नका। आलं लक्षात? तुम्ही सल्लेला साहेब, आम्ही पाहतो आता. दिलेला आहे का मारा काय म्हणून? करता? आता याच्यानंतर तुम्हाला कधीच फोन नाही लावत। माझ्या घरी वादन पण कळाशी येऊ नका फक्त कधीच। आम्ही पाहतो आणि पोलीस पाटील पाहतो। ड्युटी तुम्ही कोण म्हणणारे आम्हाला की इथं येऊ नका म्हणून? मग राजे तुम्ही इकडून बोलता साहेब, तुम्ही तिकडून बोलाल साहेब, कुठून बोलून राहिलो? तुम्ही म्हणता असंही नका बोलू तसंही बोलून राहिले। तुम्ही त्याला मारा, आम्ही कोणाला मारू शकतो का? तुम्ही नका मारू, तुम्ही नाही मारू शकत ना। आम्ही नाही मारू शकत. आमच्या गावात चुकीचे लेकरं बायकून राहिले। तुम्ही धंदे बंद करू शकता ना। यावेळी ग्रामस्थांनी अत्यंत गंभीर आरोप करत म्हटले की अवैध दारू विक्रेत्यांवर पोलिसांना हप्ता दिला जातोय, त्यामुळे या धंद्यांवर कोणतीही ठोस कारवाई होत नाही। त्यासोबतच संबंधित बीट जमादार यांच्यावरही हप्ता वसुलीचे आरोप करण्यात आले असून त्यांनी तात्काळ बदली किंवा हकालपट्टी करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। गावात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली। दरम्यान गावातील अवैध दारू विक्री तात्काळ बंद करण्यात आली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। आता या गंभीर प्रकरणावर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक काय भूमिका घेतात आणि दोषींवर कोणती कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कळाशी गावातील अवैध दारू विक्रीचा मुद्दा आता चांगलाच पेटलाय। ग्रामस्थांनी केलेले गंभीर आरोप आणि आंदोलनाचा इशारा लक्षात घेता पोलीस प्रशासन काय पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।